नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 9च्या स्टुडंटची जी युनिट टेस्ट फर्स्ट होणार आहे, म्हणजे प्रथम घटक चाचणी होणार आहे. तिची मॅथमॅटिक्स पार्ट 2ची क्वेश्चन पेपर पूर्णपणे. विद्यार्थी मित्रांनो, 3 ते 4 मिनिटांमध्ये या व्हिडिओला आपण संपवणार आहोत. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जिथे तुम्हाला क्वेश्चन असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जिथे मी तुम्हाला सांगेल की या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या, तिथे स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे लवकरात लवकर व्हिडिओला समाप्त करता येईल. असे अनेक विद्यार्थी असतात ज्यांचा उद्या पेपर असतो आणि ते आज क्वेश्चन व्हिडिओला बघत असतात. सो एक व्हिडिओ संपल्यानंतर त्यांना एक पुरेसा वेळ मिळावा क्वेश्चन पेपर समजून घेण्यासाठी, उत्तरे लिहिण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये संपवणार आहे. उद्याही तुमचा पेपर आहे का आणि कोणता आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर बघा, स्टँडर्ड 9th आहे विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स 2 युनिट टेस्ट फर्स्ट 2026-27. मार्क्स आहे 20 आणि टाईम दिला आहे 1 hour. तुम्ही ऑलरेडी रीड केलेलं असेल तर डायरेक्टली आता आपण क्वेश्चन पेपरला स्टार्ट करूया. क्वेश्चन 1 यामध्ये म्हटलेलं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये पहिल्यामध्ये म्हटलेलं आहे हाऊ मेनी लाईन्स कॅन पास थ्रू 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय दिला आहे. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि हे विधान पूर्ण करून लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल if one angle measures 40 degree then the measure of its corresponding angle is. 4 ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. एमध्ये 40 डिग्री आहे, बीमध्ये 140 डिग्री आहे, सीमध्ये 50 डिग्री आहे आणि डीमध्ये 180 डिग्री आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बीमध्ये सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स म्हटलेलं आहे, ज्यामध्ये पहिल्यामध्ये आहे पॉईंट P इज द मिड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट CD अँड CP इज इक्वल टू 2.5. फाइंड द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट CD. EPQR अँड DPQ is equal to 2, DPR is equal to 10, then find DQR. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या क्वेश्चन 2मध्ये सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. पुढील सब क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे एनी 3, कोणतेही 3. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यामध्ये आहे फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन डिटरमाइन वेदर द पॉईंट R, S अँड T आर कोलिनियर ऑर नॉट. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता तुम्हाला ही जी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला हे ब्रॅकेट्स वगैरे फिलअप करायचे, पूर्ण करायचे. तुम्हाला जे 2 मार्क आहेत किंवा 3 मार्क असतील, 2 मार्कसाठी 2 मार्क तुम्हाला मिळून जाणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही प्रॉपर पद्धतीने सॉल्व करा, ब्रॅकेट्स कंप्लीट करा. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, इझी असता, तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंडमध्ये इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी प्रूव्ह द लाईन यल पॅरलल टू लाईन यम. प्रूव्ह करायचं आहे लाईन यल जी आहे ती पॅरलल आहे लाईन यमला. त्यानंतर आयडेंटिफाय द हायपोथेसिस अँड कॉन्क्लुजन इन द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ ऑल 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन ऑल 3 अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया. 4th नंबरमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ 2 पॅरलल लाईन्स इन अ प्लेन देन इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द अदर लाईन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3मध्ये सॉल्व द फॉलोइंग एनी 2. पहिल्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. कंडिशनल फॉर्ममध्ये तुम्हाला या स्टेटमेंट्स लिहायचे आहे. पहिल्यामध्ये आहे एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. त्यानंतर आहे दुसऱ्यामध्ये अँगल्स फॉर्मिंग अ लाईन पियर आर सप्लिमेंटरी. त्यानंतर तिसरा आहे अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 लाईन सेगमेंट्स. त्यानंतर दुसरा आहे इन अ ट्रायंगल वन अँगल इज ट्वाईस द स्मॉलेस्ट अँगल अँड अनदर अँगल इज 3 times द स्मॉलेस्ट अँगल. फाइंड द मेजर्स ऑफ ऑल 3 अँगल्स. त्यानंतर आहे इन द फिगर लाईन P, लाईन Q अँड लाईन L आर लाईन M आर ट्रान्सव्हर्सल. सम अँगल्स मेजर्स आर शोन फ्रॉम दिस. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. बघा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो डायग्राम तुम्हाला दिली गेलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन 4 ज्यामध्ये आहे सॉल्व एनी वन, कोणतं एक सॉल्व करायचं आहे, ज्यामध्ये आहे इन द फिगर अँगल P कॉन्ग्रुएंट टू अँगल R अँड लाईन सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट टू लाईन सेगमेंट QR. प्रूव्ह दॅट अँगल PQT पॅरलल इज इक्वल टू ट्रायंगल QRQS. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने डायग्राम दिलेला आहे, त्यावरती क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आहे अजून एक फिगर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये म्हटलेलं आहे इन फिगर द आर्म्स ऑफ अँगल PQR अँड अँगल XYZ आर पॅरलल टू इच अदर. प्रूव्ह दॅट अँगल PQR कॉन्ग्रुएंट टू अँगल XY. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही जी क्वेश्चन पेपर होती ती होती तुमची प्रथम घटक चाचणी इयत्ता 9च्या वर्गाची गणित 2ची, म्हणजेच मॅथमॅटिक्स पार्ट 2ची. जर व्हिडिओ रिलेटेड काही क्वेश्चन असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स 2च्या फर्स्ट युनिट टेस्टच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.